हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। गायकवाडांची भुजबळांना शिवीगाळ तर भुजबळांवर बोलण्याआधी लायकी पाहावी, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांची 9 तासांपासून ईडी चौकशी सुरू। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी। शरद पवारांच्या अनुपस्थितीमध्ये प्रतिभा पवार राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकरांकडून सुतोवाच। राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल, केसरकरांचं वक्तव्य। खासदार सुनील तटकरेंच्या रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। सूर्यकांत दळवींचा पक्षप्रवेशानंतर भाजप लवकरच रायगडमध्ये शक्ती प्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। खासदार सुनील तटकरे पराभवाच्या भीतीने राज्यसभेवर जाण्याच्या मार्गावर। उद्धव ठाकरेंचा दावा तर घराणेशाहीवरून आरोप करणारे मोदी। तटकरेंच्या घरात एकालाच उमेदवारी का, उद्धव ठाकरेंचा सवाल। महाविकास आघाडीतील 3 पैकी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार, तर स्वराज्य संघटना हाच माझा पक्ष, त्यामुळे कोणत्याच पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न येत नाही, संभाजीराजेंकडून स्पष्ट। महाविकास आघाडीची उद्या मुंबईमध्ये महत्वाची बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपावर निर्णय होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार। शिवरायांसोबत कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, शरद पवारांना जाणता राजा म्हणणं अयोग्य, मनसेच्या शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य। 5 महिन्यांच्या आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील घरी दाखल। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत घरी न जाण्याची घेतली होती शपथ। विरोधात असणारे हेमंत सोरेन अटकेत आणि भाजपसोबत असणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट, हीच खरी मोदी गॅरंटी। रायगडच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ, घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवणार, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। आधी फुल मुख्यमंत्री असणारे आता पाव उपमुख्यमंत्री, ठाकरेंचा फडणवीसांना टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।